युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा युवा मोर्चा कटिबद्ध. कृष्णराज महाडिक. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या युवाशक्ती जागर यात्रेच्या पुढील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याबाबत सांगली शहर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी यात्रेची उद्दिष्टे, आगामी नियोजन आणि युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाडिक म्हणाले की कोकण विभागातील दौऱ्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये यात्रेच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधला जाणार आहे. राज्यातील युवकांना संघटित करणे, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या युवकाभिमुख योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की बेरोजगारी, कौशल्य विकास, स्टार्टअप, शिक्षण, डिजिटल संधी आणि सामाजिक नेतृत्व अशा विविध विषयांवर युवकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रनिर्मितीत युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी भाजयुमोच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. महाडिक यांनी सांगितले की या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उत्साहात झाला होता. त्यानंतर कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये मेळावे, संवाद सत्रे आणि युवक रॅलींचे आयोजन करण्यात आले. आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आजचा युवक हा केवळ मतदार नसून देशाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. युवकांच्या अपेक्षा, प्रश्न आणि संधी यांवर सकारात्मक संवाद घडवून आणण्यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत महाडिक यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजयुमोचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एप्रिलच्या 21 तारखेला मुंबईमधला पार पडली आणि आपल्याला सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतोय की ह्याच्या शुभारंभासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, अनेक मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून एक खूप मोठा संदेश मी म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या युवा पिढीला गेलेला आहे की आमचा पक्ष युवकांच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने इथून पुढे लक्ष देणार. मी जेव्हा युवाशक्ती जागर यात्रेची सुरुवात केली, माझे अनेक सहकारी, आमचा पहिला टप्पा हा कोकण विभागात होता. आमचे कोकण विभागामध्ये म्हणजे मुंबईपासून चालू केल्यानंतर नवी मुंबई, तसंच रायगड उत्तर दक्षिण, रत्नागिरी उत्तर दक्षिण, सिंधुदुर्ग आणि आज आम्ही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे. या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. सुरुवात कालच पुण्यापासून झाली. आज आम्ही सांगलीमध्ये आहे, उद्या काही दिवस आम्ही सोलापूरमध्ये असणार, तसंच कोल्हापूरमध्ये सुद्धा जाणार आहे आणि खूप चांगल्या उत्साहाने प्रतिसाद सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येताना दिसतो. आणि हा प्रवास करताना सुद्धा फक्त युवकांचं संघटन बांधणं हे तर प्राधान्य नाही, परंतु आमच्या पक्षाचा विचार संपूर्ण युवा पिढीमध्ये पोहोचवणं, त्याचबरोबर केंद्र शासनाचे, राज्य शासनाची योजना ज्या असतील त्या युवा पिढीमध्ये पोहोचणं. आणि आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून तर त्यांच्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सक्रिय असतो, परंतु युवा मोर्चामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे युवा पिढी त्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, क्रीडा खेळाडूंचे प्रश्न असतील, त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या वेगाने वाढताना आपल्याला दिसतं. या सर्वच विषयांमधल्या युवकांसाठी आम्हाला काम करायचं आहे आणि एकत्रित या जागर यात्रेच्या माध्यमातून ते होईल अशी मला खात्री आहे. या सांगलीमध्ये खरं तर ह्या जागर यात्रेनिमित्त आलो आहे आणि इथंसुद्धा फार मोठ्या संख्येमध्ये युवक युवती उपस्थित आहेत. आजचा आमचा संपूर्ण दौरासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी रचलेला आहे आणि इथंसुद्धा आज जे आमचे वरिष्ठ सर्व उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांचं
त्यांचं मार्गदर्शन आमच्या सर्व युवा पिढीला लाभणार आहे आणि येणाऱ्या टप्प्यांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं आम्ही पुढच्या 2 ते 2.5 महिन्यात संपवणार आहे. आणि आपण सर्वजण उपस्थित असल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जेव्हा रोजगाराचा प्रश्न फार प्रामुख्याने दिसून येतो, मी खरं सांगायला गेलं तर हे पदभार स्वीकारल्यानंतरच अनेक मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या आणि त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे मंगलप्रभात लोढाजी यांची जेव्हा भेट घेतली त्यामध्ये कळलं की कौशल्य विकास आणि रोजगार हे दोन्ही खाते त्यांच्याकडे. मी खरं तर आता यात्रेमध्ये व्यस्त आहे, परंतु ही यात्रा संपताच आम्ही ह्या विषयामध्ये अत्यंत लक्ष देऊन काम करणार आहे. MSMEच्या माध्यमातून असेल, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल, जॉब फेअर्सच्या माध्यमातून असेल, आज शासनाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला जवळपास 5 कोटीचा निधी हा जॉब फेअरसाठी दिला जातो. तर तो युवा मोर्चाच्या माध्यमातून कसा आपण युवकांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो याचे आमचे प्रयत्न राहतील. कारण मुळात युवा मोर्चा हे व्यासपीठच असं आहे की ह्या युवा पिढीचे तरुण वयात त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचवणं, त्याचा पाठपुरावा करून घेणं आणि त्या समस्या सोडवणं. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीसाठी आता प्रयत्नशील.